मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या संघर्षयोद्धा सिनेमाची खूप चर्चा आहे. जरांगे जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्याच हस्ते या सिनेमाची घोषणा झाली. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. संघर्षयोद्धा सिनेमाच्या शूटिंगला आजपासून अंतरवाली सराटी येथे चित्रीकरणाला सुरुवात झालीय. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं. याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील उपस्थित होते. संघर्षयोद्धा सिनेमात रोहन पाटीलशिवाय अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या 26 एप्रिल 2024 हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी एक मराठा, लाख मराठा म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील.